व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त ज्येष्ठ नेते डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली दर्शन रांग सुरू करण्यात यावी, पिंपळवाडी रस्ता वाहतुकीस खुला करून द्यावा, तसेच शैक्षणिक संकुल सुरू करावे या प्रमुख मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा दिला होता। परंतु श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने लेखी विनंती करण्यात आली की येत्या 26 तारखेपर्यंत आम्ही त्रिसदस्यीय समितीचा ठराव करून व माननीय उच्च न्यायालयाचे परवानगी घेऊन आपल्या मागणीप्रमाणे कार्यवाही करणार आहे, त्यामुळे आपण उपोषण करू नये अशी विनंती करण्यात आली। यामुळे तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत उपोषण स्थगित करत असल्याबाबत डॉक्टर गोंदकर यांनी माहिती देत 26 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू, त्यानंतर पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवू असं सांगितलं आहे। उद्यापासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात आला होता। साई भक्तांसाठी दर्शन लाईन खुली व्हावी जी तयार आहे, तयार असूनही ती सुरू होत नाही हे दुर्भाग्य होतं। त्याचप्रमाणे शैक्षणिक संकुल हे 2 वर्षापासून तयार आहे, पण विद्यार्थ्यांना वापरासाठी मिळत नव्हतं। त्यांच्या अतिशय गैरसोयी त्या ठिकाणी होत होत्या। ह्या सुरू होऊन आणि मुख्यत्वे ज्या पिंपळ रोडवर गेले 13 वर्ष आमच्या सर्व ग्रामस्थांनी त्याग करून साई भक्तांची सेवा व्हावी होते म्हणून शांत राहिले, परंतु आज त्यांची व्यवस्था होऊन देखील सुद्धा आमचा हा पिंपळ रस्ता मोकळा होत नाही, म्हणून तो मोकळा करावा असे हे मुद्दे फक्त आमचे होते। ते याच्यासाठी होते का सर्व आहे परंतु सुरू होत नाही हा मुद्दा महत्त्वाचा, बाकी काही नव्हता। त्या दृष्टीने आम्ही निर्णय घेतला होता, परंतु आज मला दुपारी 4 वाजता साईबाबा संस्थानने लेखी पत्राने कळवलं आहे की आपण जे काही मुद्दे उपस्थित केले आहे त्या मुद्द्यावरती आमच्या प्रशासकीय सर्व हालचाली सुरू होऊन कार्यवाही सुरू झालेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमचा ठराव करून मेहरबान हायकोर्टाकडून त्याची परवानगी त्वरित मिळवून हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्याचप्रमाणे दर्शन लाईनही सुरू होईल आणि विद्यार्थ्यांसाठी जे एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे ते पण सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे। 26 तारीख आम्हाला जवळजवळ या ठिकाणी मिळालेली आहे, परंतु आमच्यापर्यंत अजून लेखी स्वरूपाचं असं काही आलेलं नसल्यामुळे आमच्या त्या पद्धतीने तयारी सुरू झालेली आहे आणि हा विश्वास त्यांनी आम्हाला दिल्यामुळे आम्ही या ठिकाणी हा निर्णय घेत आहे की 26 तारखेपर्यंत आम्ही उद्या सुरू करत असलेलं उपोषण आहे ते स्थगित करीत आहोत आणि 26 तारखेनंतर जर ते झालं नाही तर मग मात्र पुन्हा एकदा आम्हाला या उपोषणाचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे। तर माजी उपनगर अध्यक्ष निलेश कोते यांनी देखील डॉक्टर गोंदकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देत साईबाबा संस्थांच्या विनंतीनंतर त्यांनी देखील पुढील आंदोलनाची दिशा डॉक्टर गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवली जाईल असं म्हटलंय। खरतर पिंपळे रोड हा मुख्यत्वे पूर्वीपासून शिर्डी गावचा वहिवाटीचा मुख्य रस्ता होता, म्हणजे हाच प्रमुख रस्त्याच्या मार्गाने दळणवळणाची इतर अनेक माध्यमे किंवा साई भक्तांची याच रस्त्याने होते, परंतु केवळ साई भक्तांची सोय व्हावी किंवा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून साईबाबा संस्थांनं शिर्डी नगरपालिकेकडे दर्शन रांगेसाठी हा रस्ता वापरण्यासाठी मागणी केली। त्या दृष्टीने आम्ही सर्व गावकऱ्यांनी देखील केवळ साई भक्तांसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे आडेवाडी न घेता त्या ठिकाणी दर्शन रांग सुरू होतीये, तर आमची काही अडचण नाही, कारण साईबाबा आहे, साई भक्त आहेत म्हणून आपण आहोत या भूमिकेशी आम्ही ठाम राहून आणि साई भक्तांना केंद्रस्थानी मानणारे आम्ही गावकरी आहोत म्हणून आम्ही त्या गोष्टीला मान्यता दिली। परंतु वर्षानुवर्ष पिंपळी रोड हा बंद असल्या कारणाने परिसरातील या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे मोठं, त्याचप्रमाणे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांची अतिशय मोठ्या प्रमाणात कुचंबना झाली। अनेक व्यावसायिक आहेत ते अक्षरशः देशोधडीला लागले, कर्जाखाली डुबले, अनेकांचे व्यवसाय डुबले। एक ना अनेक असे उदाहरणं तुम्हाला सांगता येतील। केवळ ह्या पिंपळ रोड बंद असल्यामुळे अनेक लोकांची संसार उद्ध्वस्त झाले, परंतु आज दर्शन रांग सुरू होऊन देखील कोट्यवधीचे दर्शन रांग आहे ती सुरू होऊन देखील अद्यापही साईबाबा संस्थांकडून कोणत्याही प्रकारची हालचाली दिसत नाही। त्याच्यामुळे आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर एकनाथ काका गोंदकर यांनी उपोषणाचा इशारा दिला आणि आम्ही सर्व गावकरी मग ते गट तट सर्व आमची मीटिंग झाली, त्या सर्व पक्षाचे जातीचे धर्माचे पंथाचे लोक एकत्रित येऊन काकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला
जो काका जो निर्णय घेतील आम्ही त्याच्याबरोबर 100% असणार आहोत. कारण शैक्षणिक संकुलाची अवस्था आपण पाहिली तर ती पण अतिशय एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून ती बिल्डिंग अक्षरशः तशीच पडलेली आहे. मला दुर्दैवाने सांगावंसं वाटतं, BSF सारख्या साठी आपण लाखो रुपये या ठिकाणी खर्च करता आणि शैक्षणिक संकुलचं तुम्हाला साधं फर्निचर करता येत नाही, किंवा तिथला जो रोड आहे, जो हेलिपॅड रोड आहे, त्याची दुरावस्था आपण जाणता. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे साईबाबा संस्थेने लक्ष दिलं पाहिजे आणि त्याची खरं तर विकासात्मक सुधारणा करून स्वतः घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि पिंपळ रोड हा लवकर लवकर चालू व्हावा या संदर्भात आम्ही आता लवकरात लवकर काकांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी यांची भेट घेणार आहोत. तत्पूर्वीच आम्ही इथले सर्व जे पिंपळवाडी परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांची मीटिंग घेऊ, त्यांची बैठक घेऊ आणि त्या दृष्टीने पुढच्या ज्या काही घटना घडतील त्या आम्ही तुम्हाला कळवू. त्याचप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रितेश भोसले आणि चेतन कोते यांनी देखील डॉक्टर गोंदकर यांच्या निर्णयाला पाठिंबा दिल्यानं त्यांच्या संघटनेचे उपोषण तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आलंय. साईबाबा संस्थांच्या माध्यमातून शिर्डीमध्ये वरिष्ठ महाविद्यालय चालवलं जातं. 2018 पासून साईबाबा संस्थांना वरिष्ठ महाविद्यालयाची चालवण्याची परवानगी भेटलेली. अतिशय साईबाबांच्या नगरीमध्ये बाबांच्या पैशातून ते महाविद्यालय चालवलं जातं, परंतु अतिशय दयनीय अवस्था आज त्या महाविद्यालयाची झालेली आहे. त्यामध्ये शिक्षकांचा विषय असेल, प्राचार्यांचा विषय असेल, लॅबचा विषय असेल, या ग्राउंडचा विषय असेल, अनेक विषय त्या महाविद्यालयाचे आहेत. विद्यार्थी साईबाबा संस्थांना वेळोवेळी अनेक निवेदनं देतात, आंदोलनं करतात. हे विद्यार्थी आंदोलन का करतात? मुळात म्हणजे साईबाबा संस्थानला IAS लेवलचा अधिकारी आहे. IAS लेवलचा अधिकारी असताना त्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ का येऊन द्यावी? विद्यार्थ्यांचे छोटेसे प्रश्न आहेत का ज्यांना जे महाविद्यालयामध्ये जे विषय घ्यायचे ते विषय त्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध नाही. पुस्तकं असतील, पुरेसे प्राध्यापक त्या ठिकाणी नाहीये. परंतु विद्यार्थ्यांनी आत्ताच 15 दिवसापूर्वी एक आंदोलन केलं होतं. त्या माध्यमातून संस्थांनी एक प्राचार्यांचा विषय होता. कनिष्ठ महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत, कन्या विद्या मंदिरचे सहाय्यक प्राध्यापक, ते वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य होते. त्यांची पदवी नसताना त्या ठिकाणी ते 6 वर्ष प्रभारी प्राचार्य पद या ठिकाणी होतं. ते कोणाच्या आशीर्वादानं होतं? मुळात म्हणजे ज्या पदाला 15 वर्षाचा अनुभव लागतो, असिस्टंट प्रोफेसर असल्याचा अनुभव लागतो, त्या ठिकाणी ते प्राध्यापक सिनियरचे प्राचार्य असून ज्युनियरचे लेक्चर घ्यायचे. कुठल्याही त्या प्रकारे त्यांचा वचक त्या महाविद्यालयात नव्हता. आणि त्या ठिकाणी जे काही कॉलेजमध्ये लॅब असेल, लॅबची जी सामुग्री असेल, कुठल्याही प्रकारे सामुग्री उपलब्ध नव्हती. गेले 6 वर्षापासून ते महाविद्यालयाची अतिशय बिकट परिस्थिती आहे. परंतु साईबाबा संस्थांच्या माध्यमातून 218 कोटीचा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवलेला आहे. जे शैक्षणिक संकुल असं भव्य दिव्य असं शैक्षणिक संकुल उभारलेलं आहे, त्या ठिकाणी त्याचं क्लिअरन्स सर्टिफिकेट 1 वर्षापासून भेटलेलं आहे. परंतु साईबाबा संस्थांचं त्याचं उद्घाटन का करेना? मुळात म्हणजे हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. गेले 6-7 बॅचेस झाल्या. त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्ही त्या नवीन कॉलेजमध्ये जावं, शिक्षण घ्यावं, परंतु आज ते लास्ट इयरचे विद्यार्थी ते पास आउट होत आहेत. त्यांना त्या नवीन बिल्डिंगचा असेल, त्या शैक्षणिक संकुलाचा कुठलाही उपयोग आतापर्यंत झालेला नाहीये. ते पूर्ण असून का थांबवलं तुम्ही का फर्निचर? आम्हाला विद्यार्थ्यांना वेळोवेळी सांगितलं जातं की त्या ठिकाणी फर्निचर उपलब्ध नाही. अहो, तुम्ही एवढे मोठे अधिकारी आहेत, ज्या जुने जे सामुग्री आहेत त्याच्यावर तुम्ही चालू करा तात्पुरत्या स्वरूपात. तुमचं जे टेक्निकल विषय असतील ते आम्ही समजू शकतो की संस्थांवर बॉडी नाही, आता तुमची 30 सदस्य समिती आहे, तुम्हाला निर्णय घ्यायला प्रक्रियेला वेळ लागतो, ठीक आहे ना, विद्यार्थी समजून घेऊ शकता. परंतु विद्यार्थ्यांना ज्या ज्या काही छोट्या गोष्टी असतील त्या त्यांनी तात्काळ उपलब्ध करून दिल्या पाहिजे. परंतु या ठिकाणी आमचे शिर्डीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर एकनाथ काका गोंदकर, साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त, हे उद्या आंदोलनाला बसणार होते, उपोषणाला बसणार होते. परंतु साईबाबा संस्थांनी त्यांना विनंती केली की तुमचे जे काही मागणी असेल, शैक्षणिक संकुल असेल, दर्शन लाईनची असेल आणि पिंपळ रोडचा विषय असेल, त्यांनी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्यांनी थोडा वेळ या ठिकाणी मागितलेला आहे. 26 तारखेचा वेळ या ठिकाणी त्यांनी संस्थांनी मागितलेला आहे. परंतु मी एक सांगू इच्छितो की ह्या वेळामध्ये जर या गोष्टीचं उद्घाटन नाही झालं तर विद्यार्थी असेल, शिर्डी ग्रामस्थ असतील, शिर्डीतील युवक असतील, या मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभारलं जाईल आणि या आंदोलनाची दिशा अतिशय तीव्र असून याचं जे काही या ठिकाणी भविष्यात जे काही परिणाम साईबाबा संस्थांना भोगावे लागतील याची सर्वस्वी जबाबदारी साईबाबा संस्थांची असेल, मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तरी साईबाबा संस्थांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या काही गोष्टी असतील त्या लवकरात लवकर चालू कराव्या अशी मी या ठिकाणी मागणी करतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा शिर्डी शहर मंत्री रितेश भोसले. महाविद्यालयाचं काम हे आपल्या साईबाबा संस्थांना 2 वर्षापूर्वी पूर्ण करून आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे महाविद्यालयाचं जे संकुल आहे याचं उद्घाटन झालं नाही. काही
विद्यार्थ्यांना साई आश्रम 2 या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षापासून सिनियर कॉलेजमधून बसवलं जातं. विद्यार्थ्यांना येणाऱ्या बऱ्याच अडचणी असेल, शिक्षक भरती होत नव्हती, प्रत्येक लॅब वगैरे विद्यार्थ्यांना नाही आहेत, सायन्समध्ये शिक्षक कमी आहेत. त्यानंतर महाविद्यालयाचं जे शैक्षणिक संकुल आहे हे 2 वर्षापासून पूर्ण असून तरी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नेलं जात नाही का? त्या ठिकाणी कारण काय? संस्थांना हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यानंतर आपल्या शिर्डी शहराचे ज्येष्ठ नेते डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी देखील साईबाबा संस्थानला उपोषणाचा इशारा दिला होता. तसंच आम्ही विद्यार्थ्यांनी देखील उपोषणाचा इशारा साईबाबा संस्थान यांना दिला होता. तर संस्थांनी सांगितलं की लवकरात लवकर शैक्षणिक संकुलाचं जे उद्घाटन आहे हे लवकरात लवकर करण्यात येईल. परंतु जसं संस्थान सांगतंय की लवकरात लवकर करण्यात येईल, याची तारीख आम्हाला कळावी हे संस्थांनाही विनंती करतो. आणि विद्यार्थ्यांच्या सुखसुविधासाठी साईबाबा संस्थांनी लवकरात लवकर पाऊल उचलावं ही विनंती करतो. साईबाबा संस्थान सांगतंय की महाविद्यालयामध्ये फर्निचरचं टेंडर हे आपल्याला द्यायचं आहे. जुनं जे फर्निचर आहे त्यावर देखील विद्यार्थी बसून शिक्षण घेऊ शकतात. संस्थांनी हे लवकरात लवकर त्याची दखल घ्यावी ही संस्थांना मी विनंती करतो. डॉक्टर एकनाथ गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली जी उपोषणाची पुढील दिशा उपोषणाची ही ठरवली जाईल.